गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते का असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली जिल्ह्यातल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांची विटा शहरामध्ये सभा झाली। यावेळी शहाजी बापूंनी हे वक्तव्य केलं। राज्याचे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होतील असा विश्वास देखील शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलाय। तर याच कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरून होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। 10-12 जण मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री, 10-12 पोस्टर आहेत। अरे उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे, सांगायला लागत नाही। महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे, फक्त मताच्या पेटीपर्यंत जायचं आहे। दिसला धनुष्यबाण का दाब बटन, दिसला धनुष्यबाण दाब बटन, टॉय 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 मशीन वाजणार आहे। शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत, यात मात्र कोणी शंका बाळगू नका। आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला मिळालं असतं का? आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्याची वीज बिलं माफ झाली असती का कायमची? शेती करायला गावाला गेलो की माझ्यावर टीका करतात, बोले हेलिकॉप्टरने जातो। मग कसं गाडीने जाऊ? 10 तास लागतील, अरे 8 तास लागतील। 8 तासामध्ये मी 10,000 फायलींवर सह्या करतो। एवढा वेळ माझ्याकडे नाही, तुमच्याकडे होता। मोदी साहेबांचं $5 ट्रिलियन स्वप्न, आपल्या राज्याचं $1 ट्रिलियन स्वप्न माझ्या लाडक्या बहिणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत। कारण आम्ही ठरवलंय, फक्त 1,500 18,000वर आम्ही थांबत नाही। माझ्या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।